खुमार पूरे देश पर चढ़ा हुआ है, लेकिन इसी खेल की आड़ में सट्टेबाजी का काला खेल भी जोरों पर है। पुलिस ने एक ऐसे भी बड़े आईपीएल सट्टेबाजी गिरोह का पर्दाफाश किया है जो ऑनलाइन ऐप के जरिए करोड़ों का हेरफेर कर रहे थे। पुलिस से मिली जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने एक गुप्त सूचना के आधार पर 12 अप्रैल को छापेमारी की। इस कार्यवाही में पुलिस के हाथ सट्टेबाजी के इस नेटवर्क से जुड़ी बड़ी सफलता हाथ लगी। पुलिस जांच में पता चला है कि आरोपी ड्रीम एक्सचेंज नामक एक ऑनलाइन ऐप का इस्तेमाल कर रहे थे। इसमें एक टोकन सिस्टम के जरिए सट्टा लगाया जाता था। आरोपी चेन्नई बनाम दिल्ली जैसे आईपीएल मैचों पर ग्राहकों से पैसा लेकर उनके खातों में कॉइन्स भरते थे और जीत हार के बाद दूसरे फर्जी बैंक खातों के जरिए पैसों का लेन देन करते थे। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने मुख्य आरोपी अमन परमानंद पाठक समेत 4 लोगों को गिरफ्तार किया था। जांच में खुलासा हुआ है कि आरोपी ने बोरले आउट इलाके में एक अलग अपार्टमेंट किराए पर ले रखा था, जहां सट्टेबाजी की रकम छिपाई गई थी। पुलिस ने इस मामले में फरार आरोपी एसके को भी गिरफ्तार कर लिया है। आगे की जाँच पुलिस कर रही है। झोन क्राईम 2 च्या टीमने एक रेड केली होती दिनांक 12/4/2026 रोजी। आमच्याकडे तपासाला तो गुन्हा लागलेला होता। IT ॲक्टचा त्यात कलम समाविष्ट असल्याने माझ्याकडे तो तपास आला होता। सदरच्या याच्यात 4 आरोपी अटक करण्यात आलेले होते आणि त्यांचा PCR घेण्यात आला। त्यामध्ये 10 बँक पासबुक मिळालेले आहेत आणि 12 मोबाईल्स मिळालेले आहेत आणि त्यात 24 सिम्स आहेत, हे इतरांच्या नावावर आहे। त्याच्यामुळे त्यात 336(3) हे पण कलम समाविष्ट करण्यात आले। PCR दरम्यान याचे जो मुख्य आरोपी आहे अमन परमानंद पाठक यांच्याकडून आम्ही तपासात त्याचं जे अपार्टमेंट होतं ते सोडून एक दुसरं अपार्टमेंट बोरले लेआउटमध्ये त्यांना एक भाड्याने घेतलेलं होतं आणि तिथं या सट्ट्यासाठी क्रिकेट सट्ट्याची जो वापरणारी रक्कम आहे ती त्यांना लपून ठेवलेली होती। ती आम्ही जप्त केली। ती एकूण 40 लाख रुपये आम्ही जप्त केलेले आहे आणि एक लॅपटॉप जप्त केलेला आहे। आणखी बोगस 9 सिम आम्हाला मिळालेले आहेत, त्याचा पण आमच्याकडे तपास सुरू आहे। कशा प्रकारच्या मॅचवरती हे क्रिकेट सट्टा चालू होता आणि याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। एसके नावाचा एक आरोपी तो सांगतोय, पूर्ण नाव त्याला माहिती नाही। ते आपलं टेक्निकल तो तपास आहे तो आम्ही करणं सुरू आहे। IPLच्या ज्या मॅचेस आहेत त्यात चेन्नई वर्सेस दिल्ली या टीमची जी मॅच होती त्याच्यावरती क्रिकेट सट्टा ऑनलाईन बेटिंग करत होते। ड्रीम एक्सचेंज म्हणून ऑनलाईन ॲप आहे, त्यावर तो ऑनलाईन टोकन सिस्टीम वापरला जाते। ते गिरायकाकडून जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून ते पैसे घेऊन दुसऱ्याच्या अकाउंटवर ते त्यात कॉईन भरतात आणि कॉईन नंतर सट्टा लावून ते जिंकल्यानंतर ते कॉईन विकून परत ते रक्कम जी आहे दुसऱ्याच्या खात्यात थ्रू वरती करतात। यात ते बोगस खातेवाल्यांनी वापरलेले आणि बोगस सिम वापरलेले आहेत। आम्ही काही बँकेबाबत माहिती काढलेली आहे। त्यामधील 1 ते 2 आम्ही जेव्हा 2 लोकांना बोलवलं त्यांनी सांगितले की आम्हाला काही लोन देण्याच्या याच्यासाठी कागदपत्र मागून आमच्याकडून खाते काढण्यात आले आहे। त्याच्यानंतर आम्हाला ते खाते आमच्याकडे दिलेले नाही आहे। हे आरोपी वापरता हे त्यांना माहिती नाही आहे आणि एक व्यक्ती जे त्याच्या नावावर 2 खाते आहेत तो व्यक्ती ॲक्च्युली तिथे राहत नाही। आम्ही त्याचा पत्ता शोध काढला तर हे अशी बोगस पण खाते यांनी काढलेले आहे, पण ते व्यक्तीकडून काढून मग तेही रिक्षावाले किंवा ठेले चालवणारे यांचे अज्ञानतेचा फायदा घेऊन